मुंबईत 31चा जल्लोष पाहायला मिळतोय। गेटवे ऑफ इंडिया इथे मुंबईकरांचं अगदी पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे। दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। शक्यता मोठ्या प्रमाणात आहे, तरी सर्व नागरिकांना 2024 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकर असतील, याशिवाय महाराष्ट्रातील असतील, देश विदेशातील पर्यटक आहेत ते मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया या परिसरात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणतेही गालबोट लागणार नाही यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। पोलिसांचं बारीक लक्ष प्रत्येक ठिकाणी आहे, कुठे काही चुकीचं काही घडत नाही का ना, या सगळ्यावर पोलिसांचं आहे ते बारीक लक्ष आहे। मुंबईवर एक धुक्याची चादर ही पाहायला मिळते। जे प्रदूषणाचे जे पातळी आहे ती एकवी आहे तो 200च्या वरती गेलेला आहे। यामुळे एकंदरीत मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणाचं एक संकट हे मुंबईवर आहे आणि त्यामुळे या अनुषंगाने फटाक्यांच्या बंदीवर देखील पालिकेने बंदी घातलेली आहे। त्यामुळे नवीन वर्षाचं स्वागत यावेळी मुंबईकर कसे करणार हे देखील पाहावं लागेल। मात्र आत्ताची जी स्थिती आहे, मोठ्या संख्येने पर्यटक आहेत ते गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात जमा झालेले पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन कराडसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई।